केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एकीकृत पेन्शन योजना यूपीएस जाहीर 1 एप्रिल 2025 पासून होणार अंमलबजावणी। नवी दिल्ली, केंद्र सरकारने राष्ट्रीय पेन्शन प्रणाली एनपीएस अंतर्गत येणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेत एकीकृत पेन्शन योजना युनिफाईड पेन्शन स्कीम यूपीएस सुरू करण्याची अधिसूचना जारी केली आहे। ही योजना 1 एप्रिल 2025 पासून लागू होणार असून यामुळे कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीनंतर निश्चित पेन्शनचा लाभ मिळणार आहे। योजनेची प्रमुख वैशिष्ट्ये आणि फायदे: निश्चित पेन्शन अश्योर्ड पेन्शन, किमान 25 वर्षांच्या अर्हक सेवेनंतर सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या शेवटच्या 12 महिन्यांच्या सरासरी मूळ वेतनाच्या 50% रक्कम पेन्शन म्हणून मिळेल। किमान पेन्शनची हमी 10 वर्षांच्या किमान सेवेनंतर सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी दरमहा 10,000 रुपये किमान पेन्शन सुनिश्चित करण्यात आली आहे। कौटुंबिक पेन्शन फॅमिली पेन्शन, पेन्शनधारकाच्या मृत्यूनंतर त्यांच्या पती किंवा पत्नीला पेन्शनच्या 60% रक्कम कौटुंबिक पेन्शन म्हणून दिली जाईल। महागाई सवलत डिअरनेस रिलीफ, सेवा बजावत असलेल्या कर्मचाऱ्यांप्रमाणेच पेन्शनधारकांनाही वेळोवेळी महागाई सवलतीचा लाभ मिळेल। एकमुष्त रक्कम लंप सम पेमेंट, सेवानिवृत्तीच्या वेळी अर्हक सेवेच्या प्रत्येक पूर्ण 6 महिन्यांसाठी मासिक परिलब्धीच्या मूळ वेतन अधिक महागाई भत्ता 10% दराने एकमुष्त रक्कम दिली जाईल। ही रक्कम मूळ पेन्शनवर कोणताही परिणाम करणार नाही। अंशदान आणि निधी व्यवस्थापन, या योजनेसाठी कर्मचाऱ्यांचे अंशदान मूळ वेतन आणि महागाई भत्त्याच्या 10% असेल। केंद्र सरकार देखील 10% इतकेच अंशदान देईल, जे कर्मचाऱ्याच्या वैयक्तिक कॉर्पसमध्ये जमा होईल। याव्यतिरिक्त सरकार पूल कॉर्पससाठी 8.5% अतिरिक्त अंशदान देईल, ज्याचा वापर निश्चित पेन्शनच्या रकमेला आधार देण्यासाठी केला जाईल। निवडीचा पर्याय: विद्यमान एनपीएस कर्मचारी आणि भविष्यातील कर्मचारी यांना यूपीएस निवडण्याचा किंवा एनपीएसमध्येच राहण्याचा पर्याय असेल। एकदा यूपीएसचा पर्याय स्वीकारल्यानंतर तो अंतिम मानला जाईल। यापूर्वी सेवानिवृत्त झालेल्या एनपीएस कर्मचाऱ्यांनाही काही अटींनुसार या योजनेत सहभागी होता येईल आणि त्यांना मागील काळातील थकबाकी व्याजासह दिली जाईल। व्हिडिओमधील शासन निर्णय व परिपत्रक आपणास हवे असेल तर ते आपल्या शासन निर्णय व परिपत्रक या टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध करून देण्यात आलेले आहे। त्या ठिकाणावरून आपण ते डाउनलोड करून घ्यावे।